असं आहे की जी 2 दिवसापूर्वी जी दुर्घटना झाली, माननीय अजितदादा त्या दुर्घटनेमध्ये गेले, पण त्यांच्याच बरोबर जे बाकी जे पायलट होते, को पायलट आणि पिंकी माळी सुद्धा त्यांच्यावर क्रू मेंबर म्हणून होती. तिचं सुद्धा दुःखद निधन झालं आणि तिच्या वडिलांशी आणि आईशी आणि भावाशी मी भेटलो. त्यांनी सांगितलं की आतापर्यंत जवळजवळ 5-6दा ती दादांच्या बरोबर फ्लाईटमध्ये तिने ड्युटी केलेली आहे, गेलेली आहे. आणि जी घटना झाली 2 दिवसापूर्वी, त्यामुळे संपूर्ण कुटुंब अतिशय दुःखात आहे. तिचे पिंकी माळीचे जे वडील आहेत ते सुरुवातीपासनं 1999 पासून आमचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यामध्ये या वरळी तालुक्याचे ते अध्यक्ष होते, पहिले अध्यक्ष होते वरळी तालुक्याचे राष्ट्रवादीचे. आणि त्यांच्या कुटुंबावर हा जो कठीण प्रसंग आला आहे त्याबद्दल मी सांत्वन देण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी आलो. पक्ष विलिनीकरणाच्या चर्चा ज्या सुरू आहेत, दोन्ही पवार कुटुंब सध्या बारामतीतच आहे, पण ज्या चर्चा सुरू आहेत याआधी अनेक बैठका झाल्या होत्या, पण पक्षाच्या वतीनं किंवा मग पवार कुटुंबियांशी काही यामध्ये अंतिम निर्णयाची काही चर्चा झाली आहे का? कसं आहे की नुकतीच घटना झाली आहे, 2 दिवसच झाले आहेत आणि 2-3 दिवसामध्ये संपूर्ण विधी वगैरे सगळं आटोपल्यानंतर सर्व पवार, शरद पवार साहेब, सुनीत्रा वहिनी, बाकी सर्व मुलं, बाकी सर्व भाऊ वगैरे, दादांचे भाऊ वगैरे सगळे एकत्र बसतील आणि एकत्र बसून चर्चा करतील. आता सध्या ही वेळ काही याबाबत चर्चा करायची नाही आहे. त्याच्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना आहे. अजितदादासारखा एक कर्तृत्ववान नेता या महाराष्ट्राला मुकलेला आहे आणि या सर्व गोष्टी एकदा माननीय संपूर्ण पवार कुटुंबाची बैठक झाल्यानंतर त्यामध्ये काय निर्णय होतो पाहू. पण त्याआधीच जे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत, पहिल्याच बघितले, भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हे सगळेच जाऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटतात, काही प्रस्ताव ठेवला असं कळतंय. पण मात्र काल जी चर्चा सुरू होती की बारामतीत वहिनींशी बोलणं झालं आणि त्यानंतर हा प्रस्ताव देण्यात आलेला, पण तसं काही नसतानाही उपमुख्यमंत्री पदासाठी वहिनींना बनवण्यासाठी आग्रह धरला जात आहे. अनेक नेत्यांकडून देखील आता तसं सांगण्यात येत संपूर्ण पक्षाच्या वतीनं आग्रह धरला जातो. कसं आहे, म्हणून म्हटलं की पवार जो संपूर्ण परिवार आहे त्या संपूर्ण परिवाराची बैठक होईल, चर्चा होईल आणि निर्णय होईल. जो काही निर्णय होईल त्यामध्ये सर्वांचा त्याला पाठिंबा राहील, आमच्या पक्षाचाही पाठिंबा राहील, बाकी जो अजितदादांचा पक्ष होता राष्ट्रवादी त्यांचाही पाठिंबा राहील. कारण की सुरुवातीपासून दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे अशी भावना अजितदादाची होती आणि अनेक बैठका झाल्या. आमचे जयंतराव पाटील, बाकी आमच्या सर्व नेत्यांची अनेकदा बैठका झाल्या आणि त्या बैठकीमध्ये ठरलं होतं की महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आपण एकत्रीकरणाचा निर्णय जाहीर करू. पण त्याच्यानंतर परत जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या, त्याच्यामुळे अजून थोडं पुढे ढकललं गेलं. त्याच्यामुळे अजितदादाची जी अंतिम इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे, त्या दृष्टीनं दोन्ही पक्ष पावलं उचलतील असं दिसतं. पण ज्या पद्धतीत उपमुख्यमंत्री पद असेल किंवा मग दादा ज्या पदासाठी जे नेतृत्व करत असतील, मग राष्ट्रवादीचं जे राष्ट्रीय अध्यक्ष पद असेल किंवा मग इतर जी खाती आहेत दादांची, त्या आता पदावरती अनेक नेत्यांचा डोळा लागलेला आहे, त्यामुळे लॉबिंग केली जाऊ शकते अशी चर्चा आहे. कसं ही वेळ, सध्याची वेळ त्याबाबतीत नाही आहे. पण उद्या जर समजा सर्व पवार कुटुंबाने ठरवलं की सुनीत्रा वहिनीला उपमुख्यमंत्री करायचं, तर त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट आहे, सगळे स्वागत करतील त्याचं. तर राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांचं असं म्हणणं आहे, सिनियर नेते सगळे भुजबळ असतील, अनेक नेते म्हणणं का वहिनीला पवारांनाच असं आहे. म्हणून म्हटलं की त्या पूर्ण पवार परिवाराची एकदा बैठक झाल्यानंतर जो कोणी निर्णय होईल त्या निर्णयामध्ये ठरलं की सुनीत्रा वहिनींना करा, तर आनंदाची गोष्ट आहे. त्यामध्ये राज्याच्या दोन्ही गटामध्ये एक कल्चर आहे, एक वेगवेगळे विचार येत आहेत का? नाही गट म्हणतं का एकत्र आलं पाहिजे, काही गटांचा विचार आहे का? ठीक आहे, बहुतेक जी मंडळी आहे सर्वांचं मत आहे की एकत्र दोन्ही पक्ष, अजितदादांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली पाहिजे.